मला माहिती होते तुमच्या प्रताप बोगाडे म्हणून आमची लढवय बारामती झोनला पण अध्यक्षपदी आमचे लोक होती त्याच्यामध्ये तुमच्या कमिटी मेंबर्स म्हणून. पण आम्हाला एवढं सांगायचं आहे, तुम्हालाही सहकार्य करणं आमचंही कर्तव्य आहे. पण चुकीच्या पद्धतीने जे कामकाज होतं तिथं आपण बघत नाही, तिथं बघितलं पाहिजे. लई मोठे चुकीच्या पद्धतीचं कामकाज होतं. आता हे आणि छोट्या छोट्या गोष्टीकडे आपण लक्ष करतोय आणि आज पण नियम आला ठीक आहे, काय हरकत नाही आहे. पण चुकी कुणामुळे झाली त्या बंद करण्याला कळलं कसं? नाहीच कळलं. चुकी ही ग्राहकाची नव्हती, चुकी ही आमच्या कार्यालयात होती, यंत्रणेचं होतं. पण ते त्यांना कळलं नाही. त्याच्यामुळे ते काय झालं, आज रोष जो आहे एक नागरिकाला ग्राहकाला त्रास झाल्यामुळे आज तुमच्यावरती रोष आहे. व्यक्तिशय रोष बिलकुल नाही आमचा. पण तात्पर्य एवढा आहे सर, ह्या निमित्ताने आपण त्याच्यामध्ये सुधारणा आणावं आणि तुमचे जे कर्मचारी आहेत उन्हाळ्या आणि हिवाळ्यामध्ये जो त्यांना वेळ भेटतो त्या सगळ्या वेली काढायला वगैरे तिथे ते कदाचित काम करत नसतील तर पावसाळ्यात आम्हाला बघावं लागतं. आणि पावसाळ्यात तोही आमचा भाऊ बंधू आहे, तो जाऊन तिथं खांबावर चढून वगैरे करणं अशक्य असतं. पाऊस मी बघितलेला आहे, पाऊस पडताना कित्येक वेळा 2-2 दिवस त्यांना त्रास झालेले, तुम्ही अधिकाऱ्यांना त्रास झालेले आहे. पण तिथं आमचा जर भाऊ म्हणून आम्ही ठेवलं तर जीवनाला धोका आहे. मग ते जेव्हा वेळेच्या वेळी जर कामं झाली तर ही काही धोका उपलब्ध होत नाही. आणि नैसर्गिक आपत्तीला सर तुमच्या हातात नाही, ते माझ्या हातात नाही, त्याला आम्ही वेळ देऊ, त्याच्याबद्दल वादविवाद नाही. जसं तुम्ही महिन्यातून 2-4 वेळाच मेसेज येतो की आज लाईट बंद होणार आहे, उद्या ही शेड्यूल आहे. पण तसं ग्रामीण भागात घडत नाहीये. ग्रामीण भाग दिवसाला 50 वेळा जातो. पण त्याचंही काही नाही, त्याचंही दंडाची रक्कम वाढत नाहीये, ग्राहक पण तरी जात नाही, केस करत नाहीये. तर त्यामुळे विनंती आहे की सर याच्याकडे पॉझिटिव्हली आपण बघावं. असे होणारे जे ग्राहकांचे हाल आहे ते बेहाल आपण थांबवावे. आणि आता साधारणतः 600 मीटर काहीतरी ऑनलाईन प्रणालीने बंद झाले, कळालं मला 600+. तर भविष्यामध्ये तुमची ही जी मीटरची पद्धती आहे एक न्यायिक पद्धती व्हावी ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि एक न्याय पद्धतीने तुम्ही त्या ग्राहकाप्रती हे करावं. आणि बिलाचा जो आहे तुमच्या नियमाला आम्ही कधीच असं विरोध करत नाही. ऍज पर बिल भरलं तरच ते सगळी यंत्रणा चालणार आहे. मी ग्राहकांना पण आवाहन करतो की आपण वेळोवेळी आपल्या सगळ्याचे काही रितसर प्रोसेस आहे, कायदेशीर आहे, ते बिल आपण भरून सहकार्य करावं. जेणेकरून उद्या कुठंतरी डीपी लावायचे, कुठंतरी दुरुस्ती करायचे तर त्यांना ते मटेरियलसाठी याच्यासाठी पैसे लागणारच आहेत. त्यामुळे आपलंही कर्तव्य आपण भरावं. पण जेव्हा अन्याय होत असेल तर तेव्हा संबंधित ऑफिसर नाही ऐकला, वायरमन नाही ऐकला, जेई नाही ऐकले तरी देखील इथं टेबल आहे तालुक्यात, यांच्याकडे यावं. यांच्याकडे नाही झालं तर आपण सोलापूरच्या ग्रामीण विभागाकडे जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर विनंती करतो आणि तरी बोलताच थांबतो. धन्यवाद आपण वेळ दिल्याबद्दल. आणि प्रत्येक ग्राहकाने देखील आपलं आपलं कर्तव्य असं समजून वेळेत बिल भरावं आणि वेळेत बिल भरून एमएससीबीला सहकार्य करावं. एवढं मी माहिती कार्यकर्ता अधिकाराखाली यांच्या अनुमतीखाली मला 2 शब्द या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली आणि साहेबांची भेट झाली. आणि साहेब देखील जिवाळ्याचे आहेत, काय म्हणतात त्याला, फास्ट काम करणारे आहेत, चांगला अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. आणि येणाऱ्या काळात सुद्धा त्यांचं कार्य चांगलं परिस्थिती नेहमीच आम्हाला यावं. एखाद्या छोट्याशा ग्राहकाला देखील त्रास होऊ नये. इंडस्ट्रियल झोनचा वेगळा असतो पण ग्राहक हा खूप महत्वाचा आहे. थेंबे थेंबे तळे साचे तसे आमचे ग्राहक आहेत. आणि ग्राहकाचे डायरेक्टली मूलभूत गरजावरती इफेक्ट होतं. आज 10वीचे 12वीचे कदाचित पेपर चालू आहे तर घरातील लाईट गेल्यानं त्याचा परिणाम त्या मुलावरती काय होतं हे आपण जरासं जाणीव ठेवावी. आणि कदाचित लाईटचं की त्याच्या घरात बंद होण्याने एखादा पुढचा तुमच्यासारखा होणारा अधिकारी, कलेक्टर, तहसीलदार काय असेल तो त्याला थोडा अंधारा ठेवा लागतो. 2 मार्क त्याच्या आयुष्यातले कमी होते. तर विनंती आहे की असं होऊ नये. निदान परीक्षेच्या वेळापत्रकाच्या वेळी तर आपण थोडंसं गांभीर्याने दखल घ्यावी. नैसर्गिक आपत्ती असेल त्याला मान्य आहे, पण ते कर्मचाऱ्यांपासून जे काय होणारे आहेत वेळोवेळी बऱ्याच वेळी बऱ्याचशा चुका आहेत की ही चुका नागरिकाच्या पण आहेत. बुक पद्धती ही नागरिकाची आहे, ती कर्मचारीची नाही. ती त्रासदायक त्यांना आहे. जास्त करंट तिथे गेल्यामुळे त्यांची लोड येते त्याच्यावरती आम्हाला जाणीव आहे. पण सगळ्या गोष्टी जर जागेवर राहून तेव्हाच्या तेव्हा जर फाइंड आउट झाल्या आणि तेव्हाच्या तेव्हा चुकीच्या काम करणाऱ्यावरती जर तुम्ही नियमाप्रमाणे कारवाई जरी केली तर योग्य होऊ शकतं. अपेक्षा व्यक्त करतो की सर आपण पॉझिटिव्हली बघाल आणि सहकार्य कराल. तालुक्यातील सर्वच नागरिकांना, ग्राहकांना आणि तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि विनंती करतो की आपण व्यवस्थित कायदेशीर काम करावं हीच आमची विनंती आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघात